श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्हाला मी खूप काही माहिती सांगणार आहे नित्यसेवेबद्दल. श्री स्वामी समर्थांमध्ये जे तुम्हाला बुक्स भेटतील ते तुम्हाला मठातूनच भेटतील. जे कोणतेही तुम्हाला बुक्स हवे आहेत ते तुम्हाला जवळच्या मठामध्ये तुम्ही घेऊ शकता. पण सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे नित्यसेवा, जी तुम्हाला रोज तुम्ही सहजपणे कधीही तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता. तर तुम्हाला मी आज याबद्दल माहिती सांगणार आहे. स्तोत्र, मंत्र, यंत्र. तर या बुकमध्ये तुम्हाला काय काय तुम्ही वाचू शकता. तर जसं की मी हे माझ्या जवळच्याच मठामधून घेतलं आहे, श्री स्वामी समर्थांच्या मठामधून. तर तुम्हाला मी सगळ्यात पहिलं सांगू इच्छिते. इथे तुम्हाला बघा इथे खूप साऱ्या उपासना दिसतील. तर तुम्हाला वारांप्रमाणे उपासना करायची असेल तर तुम्हाला हे पुस्तक खूपच उपयोगी पडेल. तर हे कितीला घेतलं आहे मी? हे फक्त 40 रुपयाला घेतलेलं आहे स्वामी समर्थांच्या मठामधून. तर यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता अनुक्रमणिकामध्ये तुम्हाला सगळं क्लिअरली लिहून दिलेलं आहे. वाराप्रमाणे करावी याची उपासना. जसा रविवार असेल तर तुम्ही यामध्ये गणेश गायत्री मंत्र करू शकता, सूर्य गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते, हे याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आहे. किती वेळा वाचायचं आहे, कधी वाचू शकता, कशाप्रकारे वाचू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला या मंत्रविभागात तुम्हाला सगळं माहिती मिळणार आहे. तर दुसरा वार आहे सोमवार. तर या दिवशी तुम्हाला रुद्र गायत्री मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, वाष्टकम, शिवशंकर ध्यान, प्रार्थना, हे खूप सारे म्हणजे शिवकवच स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र, हे खूप सारे श्रीसूक्तम, शिवनामौली. बघा, आता तुम्हाला सोमवारमध्ये खूप सारे सेवा आहेत. तर तुम्ही यापैकी तुम्हाला जे महत्त्वपूर्ण, जसं की महामृत्युंजय, याच्यामध्ये इम्पॉर्टंट खूप आहे. शिवकवच स्तोत्र, श्रीसूक्तम स्तोत्र, हे सगळे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट मंत्र आहेत. ते तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्ही वापर करू शकता. नक्कीच तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या डेलीच्या लाईफस्टाईलमध्ये. मला खूपच फरक पडला आहे हे पुस्तक वाचल्यानंतर. अतिशय प्रभावी पुस्तक आहे हे. तिसरा आहे मंगळवार. तर यामध्ये कसं आहे, मंगळवारमध्ये खूप देवीचा वार असल्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र बोलू शकता, नवार्णव मंत्र म्हणू शकता, पंचप्रणवयुक्त गायत्री मंत्र म्हणू शकता, महाकाली स्तोत्र आहे, श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र आहे, ललिता स्तोत्र आहे. तर तुम्ही यामध्ये खूप म्हणजे प्रभावी, जर तुम्हाला जास्त फरक जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मंगळवारची सेवा ही केलीच पाहिजे, आवर्जून केली पाहिजे. तुम्हाला कसं आहे यामध्ये, जसं की आता खूप जे लग्न झालेले असतात किंवा कॉलेजला जाणारे असतात किंवा नवीनच नुकतंच लग्न झाले किंवा नवीनच बाळ त्यांच्या घरी झालेलं आहे, तर त्यांना कसं आहे मठात जाऊन उपासना करणं जमत नाही. तर ते तुम्ही घरीसुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या वेळेत तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्री वेळेमध्ये तुम्हाला वेळ भेटत असेल तेव्हा तुम्ही ही सगळी सेवा नित्यसेवा आहे. तुम्हाला जास्त काही करायचं गरज पण नाही आहे. फक्त तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ म्हणू शकता आणि ही नित्यसेवा तुम्हाला वाराप्रमाणे दिली आहे. ते तुम्ही या पुस्तकाद्वारे अगदी सहजपणे करू शकता. तर नंतर आहे बुधवार. बुधवारी श्री विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला फक्त बोलायचं आहे. याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम खूप इम्पॉर्टंट आहे. याचा खूप म्हणजे खूप प्रभाव पडतो तुमच्या आयुष्यामध्ये. माझ्यासुद्धा पडलेला आहे. खूपच म्हणजे खूप चेंजेस आलेले आहेत. जसं मी हे पुस्तक वाचू लागले आहे, खूपच फरक जाणवलेला आहे. नंतर आहे गुरुवार. दत्त गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, दत्त महाराजांचा मंत्र, गुरुचरित्र उच्चारणिका. तर गुरुवार हा खूपच इम्पॉर्टंट दिवस आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांची पूजा करायची आहे. त्यांना खूप नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थांचा माळ जपायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामसुद्धा बोलू शकता. दत्त गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, दत्त महाराजांचा मंत्र आहे, गुरुचरित्र उद्धरणिका आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते, गुरुवारी तुम्ही सहज, तर जर तुम्हाला जमत असेल तर गुरुचरित्र सारामृताचे 3 अध्याय तुम्ही वाचू शकता. तसं तर रोज वाचलं तर काही हरकत नाही आहे, तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. पण जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर वाचलं तर त्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामध्ये खूपच तुम्हाला जास्त तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चेंजेस जाणवतील.
नंतर आहे शुक्रवार. शुक्रवारमध्ये गीतेचा 15वा अध्याय आहे. पुरुष सूक्त आहे संस्कृतमध्ये. नंतर विशेष सेवा खूप दिलेल्या आहेत, जसं की तुम्ही करू शकता. तुमच्या मनावरती आहे, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. नंतर आहे शनिवार. शनिवारमध्ये परब्रह्माचा मंत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि पसायदान. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छिते, श्री स्वामी चरित्र सारामृत आहे, जे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे 21 अध्याय आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते पूर्ण वाचन करू शकता. तर तुमच्या मनावरती आहे, तुम्हाला जे कोणतं करायचं आहे. नंतर आहे याच्यामध्ये मंत्रविभाग. मंत्रविभागामध्ये तुम्हाला खूप सारे मंत्र याच्यामध्ये बघायला मिळतील. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी मंत्र भेटणार आहेत. जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, गायत्री मंत्रापासून तुम्हाला अगदी हरवलेली व्यक्ती सापडण्याचा मंत्र, हरवलेली वस्तू सापडण्याचा मंत्र, महामृत्युंजय मंत्र, अगदी म्हणजे संतान गोपाल मंत्रसुद्धा आहे. तर यावरती मी एक दुसरा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे, संतान गोपाल मंत्र, ज्याच्यामध्ये कुणाला जर बाळासाठी नवस बोलायचं असेल तर त्याच्यावरती सुद्धा मंत्र उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवून सांगणार आहे. अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये काय इन्फॉर्मेशन हवी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या प्रकारे मी इन्फॉर्मेशन देत राहील. जर तुमची काही पण तुम्हाला अडचण येत असेल सेवेमध्ये तर तुम्ही मला नक्कीच कळू शकता कमेंटद्वारे. श्री स्वामी समर्थ. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ NS. थँक्यू.